Equation of x axis is what? Y equal to 0. And what is equation of y axis? X equal to 0. Why? X axis इक्वेशन y इक्वल टू 0 असतं, बरोबर आहे. कारण काय? Equation of x axis is y equal to 0. It's okay. But why? X axis is parallel to itself at a distance 0. Equation of y axis is x equal to 0. Why? First of all, what is mean by equation? Equation म्हणजे नेमकं काय ते आपण आधी बघू. What is mean by equation? In general, फक्त इक्वेशन म्हटलं की असलं काहीतरी की ज्याच्यामध्ये इक्वल टू चं चिन्ह असतं, त्याला इक्वेशन म्हणतो, बरोबर. पण ज्यावेळी आपण स्पेसिफिकली विथ रेफरन्स टू इक्वेशन ऑफ लाइन, इक्वेशन ऑफ सर्कल, इक्वेशन ऑफ पॅराबोला किंवा इक्वेशन ऑफ एनी कर्व असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्याला एक स्पेसिफिक मीनिंग मिळतं. समजा इक्वेशन ऑफ लाइन म्हणजे नेमकं काय, इक्वेशन ऑफ सर्कल म्हणजे नेमकं काय. पण या ठिकाणी पॉइंट्स लिहितो होता. एक आहे सपोज -1, 0, 2, 3, 9, 10, 4, 5, -3, -2, then 7, 8, likewise. हे 6 पॉइंट्स आहेत. सपोज या 6 पॉइंट्स चे कोऑर्डिनेट पाहून त्यांच्यामध्ये काही कॉमन थिंग दिसते की सारखेपणा. प्रत्येकाचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आपण ऑब्झर्व केला, त्याच्यामध्ये काही कॉमन दिसते का आपल्याला? थोडक्यात काही रिलेशन दिसते का, कॉमन रिलेशन त्याच्यामध्ये? काय प्लस 1? काय रिलेशन दिसतंय? x plus 1 इक्वल टू 1. त्या प्रत्येक पॉइंटच्या x कोऑर्डिनेट मध्ये जर आपण 1 ऍड केला तर त्याचा y कोऑर्डिनेट मिळतो, बरोबर आहे. झाला ना तुला पॉइंट का? प्रत्येक पॉइंटच्या x कोऑर्डिनेट मध्ये 1 ऍड केला तर y कोऑर्डिनेट मिळतो. 7 मध्ये 1 ऍड केला 8 मिळाला, -1 मध्ये 1 ऍड केला 0, 2 मध्ये 1 ऍड केला 3, 9 प्लस 1, 4 प्लस 1, -3 प्लस 1, -2. म्हणजे ह्या सगळ्यांची एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक, कॉमन प्रॉपर्टी आपण अशी लिहू शकतो, y इज इक्वल टू x प्लस 1. याचा अर्थ या प्रत्येकाचा y कोऑर्डिनेट कसा मिळतोय? त्याच्या x कोऑर्डिनेट मध्ये 1 ऍड केला तर, बरोबर. किंवा कोणी याला वेगळ्या प्रकारे पण पाहिलं असेल, असंही म्हणू शकतो आपण, x कोऑर्डिनेट मधून y कोऑर्डिनेट मायनस करा, किती येतोय? x कोऑर्डिनेट मधून y कोऑर्डिनेट मायनस केला 7 - 8, 7 - 8 -1, -1 - 0 -1, 2 - 3, 9 - 10, 4 - 5, बरोबर आहे.
प्रत्येकाच्या x कोऑर्डिनेट मधून y कोऑर्डिनेट मायनस केलं तर मायनस वर येतं. म्हणजे ते रिलेशन आपण असंही लिहू शकतो x मायनस y इक्वल टू मायनस 1. किंवा तुम्ही असे म्हणू शकता y कोऑर्डिनेट मधून x कोऑर्डिनेट मायनस केला, y मधून x मायनस केला म्हणजे 8 मायनस 1 7 1 0 मायनस मायनस 1 1 3 मायनस 2 10 मायनस 9 likewise. म्हणजे y मायनस x इक्वल टू 1. वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला ऑब्झर्व केलाय पण ओव्हरऑल हे सगळे एकच आहे. म्हणजे पहा हा y जर आपण पलीकडे घेतला काय होईल x मायनस y प्लस 1 इक्वल टू 0. तर यात पण हा मायनस 1 जर लेफ्ट साइडला घेतला तर हेच मिळणार आहे. इथे पण हे दोघं जण जर राईट साइडला घेतले तर तेच मिळणार आहे. हे ओव्हरऑल त्याला आपण दिलं ह्या वेगळ्या फॉर्मॅट मध्ये तरी पण ओव्हर रिझल्ट एकच आहे. हे नेमकं काय ह्या सगळ्या पॉइंट्सच्या x आणि y कोऑर्डिनेट मधलं एक कॉमन रिलेशन आहे. And that is nothing but the equation of line passing through all these points. या सगळ्या पॉइंट मधून जी लाईन पास होते हा लाईनचं इक्वेशन असंच असतं ना. आपण ग्राफ मध्ये वगैरे टेस्टला असताना लिनियर इक्वेशन स्टडी केले ग्राफ काढले त्याचे. ह्या सगळ्या पॉइंट मधून पास होणारी जी लाईन आहे त्या लाईनचं हे इक्वेशन असेल. कारण आपला एक रूल माहित आहे एव्हरी पॉइंट ऑन द लाईन सॅटिस्फाइज इट्स ओन इक्वेशन. जर पॉइंट लाईन वरती असला तर तो लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतोच आणि जर पॉइंट लाईन वरती नसला तर तो लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही. बरोबर आहे. आता हे सगळे पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात याचा अर्थ हे सगळे पॉइंट या लाईन वरती आहेत. हे सगळे पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात लाईनचं म्हणजे हे सगळे पॉइंट त्या लाईन वरती आहेत. समजा आणखी एक पॉइंट सांगितला तुम्हाला 8,10. आता हा पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतोय का बघा. नाही करत. याचा अर्थ हा पॉइंट त्या लाईन वरती नाही दुसरीकडे कुठे असतो. म्हणजेच इन जनरल इक्वेशन म्हणजे काय किंवा इक्वेशन ऑफ लाईन म्हणजे काय आपण हे बघू. The relation between x and y coordinates of every point on the line. The relation between x and y coordinates of every point on the line is called equation of that line. Relation between x and y coordinates of every point on the line. आता त्या लाईन वरती असणारा प्रत्येक पॉइंट जर हे इक्वेशन सॅटिस्फाय करतोय तर याचा अर्थ प्रत्येक पॉइंट साठी हे कॉमन रिलेशन झालं. आपण घेतले 5-6 फक्त पण त्या लाईन वरती इन्फायनाइट पॉइंट असतात कोणत्याही. ते सगळे पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे त्या सगळ्या पॉइंटच्या x आणि y कोऑर्डिनेटचं रिलेशन हे असावं लागेल तरच आपण म्हणू शकतो ते पॉइंट लाईन वरती आहेत. ओके. इक्वेशन ऑफ लाईन म्हणजे काय. रिलेशन बिटवीन x and y coordinates of every point on the line. थोडक्यात त्या लाईन वरती असणाऱ्या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट आहेत त्यांचे एक कॉमन प्रॉपर्टी असते. जसं आपण हे पाहिलं की ओळखलं इथं की प्रत्येकाचा y कोऑर्डिनेट हा x कोऑर्डिनेट पेक्षा एक जास्त आहे. ही त्यांची कॉमन प्रॉपर्टी झाली. या सगळ्या पॉइंटची कॉमन प्रॉपर्टी कॉमन कॅरेक्टरिस्टिक काय झाली. प्रत्येकाचा y कोऑर्डिनेट हा x कोऑर्डिनेट पेक्षा एक जास्त आहे. म्हणजेच त्याला जनरलाइज करून आपण लिहिलं तर y = x + 1 हे मिळालं त्या लाईनचं इक्वेशन. फॉर दिस
फक्त लाईन साठीच नाही, कोणत्याही कर्व साठी हाच क्रायटेरिया आहे. सर्कल जरी असेल किंवा इतर कुठला कर्व असेल तरी इक्वेशन ऑफ कर्व म्हणजे काय? रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स ऑफ एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज इक्वेशन ऑफ दॅट कर्व. ही बेसिक डेफिनेशन, बेसिक मीनिंग त्या इक्वेशनचं. आपण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन स्टडी करणार आहेत. ते सगळे इक्वेशन्स आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन्स लक्षात राहतात, त्याच्यावर वर्किंग करतो, त्याचे सगळं प्रोसेसिंग करतो. आणि इक्वेशन म्हणजे काय हेच लक्षात ठेवत नाही, किंवा इक्वेशन म्हणजे काय ही कन्सेप्ट प्रत्येक वेळी त्याला आपण जोडत नाही. ज्या ज्या वेळी इक्वेशन समोर येईल त्या त्या वेळी आपण हे माइंड मध्ये पाहिजे की त्या लाईनवरच्या प्रत्येक पॉइंटच्या कोऑर्डिनेट मधलं काय रिलेशन आहे, किंवा त्या कर्व वरच्या प्रत्येक पॉइंट मधल्या एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मध्ये काय रिलेशन आहे, हे म्हणजे त्याचं इक्वेशन असतं. ओके, आता पहा, इन जनरल आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस जर आपण कन्सिडर केले like this, x axis and y axis. त्यामध्ये suppose origin 1 2 3 4 5 6 x axis वरचे हे पॉइंट्स -1 -2 -3 -4 likewise. Then again 1 2 3 4 5 on y axis -1 -2 -3. ओके, आता यामध्ये एकेका पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला विचारतो, तुम्ही हे कोऑर्डिनेट सांगायचे. ओके, what are the coordinates of this point? Yes, 0, 0. Coordinates of this point काय काय? आता फक्त कोऑर्डिनेट सांगायचे नाही, तर सांगत कोऑर्डिनेट सांगितल्यानंतर त्या सगळ्यांमध्ये काय कॉमन थिंग दिसते हे मला सांगायचे. या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय? 1, 0. नेक्स्ट 2, 0. नेक्स्ट 3, 0. नेक्स्ट काय? 3.5, next 1.5, next 4, 0. Next 6, हे एवढे जे सगळे तुम्ही कोऑर्डिनेट सांगितले सगळ्यांमध्ये कॉमन थिंग काय? प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट 0 आणि म्हणून x ऍक्सिस इक्वेशन y = 0. x ऍक्सिस इक्वेशन y = 0 हे माहिती असतं, पण रिझन काय? x ऍक्सिस वरचा कोणताही पॉइंट घ्या, कुठलाही अदला मधला कुठलाही घेतला तरी चालेल, एक्स ऍक्सिस वरच्या कोणत्याही पॉइंटचा y कोऑर्डिनेट हा नेहमी 0 असतो आणि म्हणून एक्स ऍक्सिसचं इक्वेशन असतं y = 0. हे रिझनिंग जास्त इम्पॉर्टंट आहे. व्हाय द इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज 0? कारण एक्स ऍक्सिस वरच्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट 0 असतो. का 0 असतो? आपण y कोऑर्डिनेट डिफाइन केलाय. y कोऑर्डिनेट म्हणजे काय? डिस्टन्स फ्रॉम x ऍक्सिस. आता पॉइंट जर x ऍक्सिस वरच आहे तर x ऍक्सिस वरच्या पॉइंटचं
एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती असणार? 0च असणार, बरोबर आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणून एक्स ऍक्सिस चं इक्वेशन असतं y = 0. For this, then what are coordinates of this point? Yes, 0, या पॉइंट चे 0,2, या पॉइंट चे, या पॉइंट चे, नेक्स्ट 0, नेक्स्ट काय कॉमन थिंग आहे? प्रत्येक पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि म्हणून y ऍक्सिस चं इक्वेशन काय असतं? x = 0. x ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट 0 असतो, म्हणून x ऍक्सिस चं इक्वेशन y = 0 येतं आणि y ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असतो, म्हणून y ऍक्सिस चं इक्वेशन x = 0 येतं. यामध्ये प्रत्येक वेळी त्यांना x ऍक्सिस y ऍक्सिस असं म्हटलं जाणार नाहीये पुढे क्वेश्चन्स मध्ये. या डेफिनेट इंटिग्रेशन ऍप्लिकेशन्स मध्ये तुमच्या लक्षात येईल, क्वेश्चन असा असतो, फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व, त्या कर्वचं इक्वेशन अँड y = 0. y = 0 म्हणजे कोण? x ऍक्सिस. y = 0 म्हणजे कोण? x ऍक्सिस. आणि x = 0 म्हणजे कोण? म्हणजे उलट पण माहिती पाहिजे. x ऍक्सिस चं इक्वेशन काय असतं? y = 0 हे सांगता येतं, पण y = 0 म्हणजे नेमकं काय असतं? तर तो x ऍक्सिस रिप्रेझेंट करतो. y = 0 is the equation of x axis and x = 0 is the equation of y axis. कळलं? 3 पॉइंट्स. पहिला, इक्वेशन म्हणजे काय? रिलेशन बिटवीन x and y coordinates of every point on the line. लाइन वरती असणाऱ्या प्रत्येक पॉइंटच्या x y कोऑर्डिनेटचे कॉमन रिलेशन, कॉमन प्रॉपर्टी म्हणजे इक्वेशन. आता इथे कॉमन प्रॉपर्टी काय होती x ऍक्सिस साठी? की x ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट 0 आला. y ऍक्सिस साठी काय कॉमन प्रॉपर्टी आहे? y ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणून y ऍक्सिस चे इक्वेशन x = 0. कळलं हे? लक्षात आलंय एव्हरीवन? आता मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. तुम्ही तसे इक्वेशन सांगायचे. येस, त्या लाईनचं इक्वेशन काय? क्वेश्चन्स मध्ये खूप म्हणजे असं पहिल्यांदा क्वेश्चन विचारला की उत्तर येते काहीतरी, पुन्हा पुन्हा तोच क्वेश्चन विचारला की पुन्हा दुसरं उत्तर येतं, पुन्हा तिसऱ्यांदा क्वेश्चन विचारला की पुन्हा काहीतरी वेगळं उत्तर येतं. What is equation of this line? आता पाहिलेले 3 पॉइंट्स वरूनच याचं इक्वेशन लिहित आहे. काय आहे ना? येस,
या पॉइंटची कोऑर्डिनेट काय काय 3,5. या पॉइंटची कोऑर्डिनेट काय 3, या पॉइंटची कोऑर्डिनेट 3, या पॉइंटची कोऑर्डिनेट 3, या पॉइंटची कोऑर्डिनेट, या पॉइंटची कोऑर्डिनेट, या पॉइंटची कोऑर्डिनेट. काय कॉमन थिंग दिसते काय कॉमन थिंग दिसते या लाइन वरच्या प्रत्येक पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट सेम आहे आणि किती आहे 3 आहे. म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय असणार x = 3. x = 3 is the equation of this line. कारण या लाइन वरचा कोणताही पॉइंट घ्या त्याचा x कोऑर्डिनेट 3 असणार आहे. का x कोऑर्डिनेट 3 असणार आहे? x कोऑर्डिनेट म्हणजे काय पुन्हा त्या पहिल्या दोन डेफिनेशन होती पेपर सगळं. What is meant by x coordinate? Distance from y axis. आता ही जी लाइन ड्रॉ केलेली आहे ती लाइन y axis ला पॅरलल आहे बरोबर आहे. आणि दोन पॅरलल लाइन्स मधलं डिस्टन्स कधी बदलतं का दोन पॅरलल लाइन्स मधलं डिस्टन्स कधी चेंज का पहा कुठे कुठे काय काय कन्सेप्ट अप्लाय करायला लागतात. सगळं हे स्टडी करून आपण 3 वाक्य लिहिणार आहे. पण त्या 3 वाक्यांसाठी वेगवेगळे हे 3 लक्षात घ्या. लाइन y ऍक्सिस ला पॅरलल आहे. दोन पॅरलल लाइन मधलं डिस्टन्स कधीच बदलणार नाही. याचा अर्थ या लाइन मधलं डिस्टन्स 3 आहे आणि ते कोणत्याही पॉइंट साठी सेम राहणार. आणि y ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय x कोऑर्डिनेट आणि x कोऑर्डिनेट या लाइन वरच्या प्रत्येक पॉइंटचा 3 असेल. आणि म्हणून या लाइनचं इक्वेशन x = 3. किती वेगवेगळे त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत दिस. आता हे या लाइनचं इक्वेशन सांगा काय x = -4 x = -2. या लाइनचं इक्वेशन x = 1. त्यानंतर काय होईल x = 5. नंतर काय x = 4. त्यानंतर आता काय होईल y = 4 का लाइन इज नाउ पैरेलल टू x एक्सिस. आता ही लाइन आहे x एक्सिस ला पॅरलल. लाइन जर x एक्सिस ला पॅरलल आहे तर त्या लाइन वरच्या प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट किती असणार आहे 4 असणार आहे. बघा जर आपण समजा L ही लाइन कन्सिडर केली ह्या लाइन वरच्या प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट 4 असणार आहे. कारण y कोऑर्डिनेट म्हणजे x ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आणि x ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स सेम असणार आहे आणि ते 4 आहे. म्हणजे त्या लाइनचं इक्वेशन काय झालं y = 4 बरोबर. त्यानंतर
या लाईनचं इक्वेशन काय? y इक्वल टू 2. या लाईनचं इक्वेशन y इक्वल टू -2. ओके. इन जनरल आता अशी किती लाईन काढत असतो तरी आकडे बदलत जाणार आहे. व्हॉट इज जनरल कन्सेप्ट नाउ? इक्वेशन ऑफ लाइन पॅरलल टू y ऍक्सिस. लाइन जर y ऍक्सिस ला पॅरलल असेल तर काय घडतंय नेमकं? लाइन जर y ऍक्सिस ला पॅरलल असेल तर काय घडतंय? x कोऑर्डिनेट कॉन्स्टंट राहतोय. बरोबर आहे. लाइन जर y ऍक्सिस ला पॅरलल असेल तर त्या लाइन वरच्या प्रत्येक पॉइंटचा x कोऑर्डिनेट कॉन्स्टंट राहतोय. x कोऑर्डिनेट सेम राहतोय. x कोऑर्डिनेट बदलत नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो इक्वेशन ऑफ लाइन parallel to y axis is x equal to constant. Equation of line parallel to y axis is x equal to constant. Constant म्हणजे तो कोणीही नंबर असू शकतो. डिपेंड आहे लाइन कुठून पास होते त्याच्यावरती. x इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे x कोऑर्डिनेट बदलत नाही. x कोऑर्डिनेट सेम राहतो असं त्याचा अर्थ. इक्वेशन ऑफ लाइन पॅरलल टू y ऍक्सिस इज x इक्वल टू कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट जनरल मध्ये आपण a b असे पण लिहू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर x ऍक्सिस ला जर लाइन पॅरलल असेल त्या लाइनचं इक्वेशन y इक्वल टू कॉन्स्टंट. कारण लाइन जर x ऍक्सिस ला पॅरलल आहे. समजा आता ह्या लाइनचं इक्वेशन आहे y इक्वल टू 2. याचा आहे y इक्वल टू 4. नंतर y इक्वल टू -2. बरोबर आहे. y कोऑर्डिनेट कॉन्स्टंट राहतो. सो इक्वेशन ऑफ लाइन पॅरलल टू x ऍक्सिस इज y इक्वल टू कॉन्स्टंट. लाइन जर x ऍक्सिस ला पॅरलल असेल तर इक्वेशन y इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. पण आपल्याला ह्या व्हॅल्यूज दोन्ही डायरेक्शन मध्ये आणि तेही विदाउट ग्राफ लागतात. ग्राफ सगळे पाहिजेत पण हवेत पाहिजे. नोटबुक वरती नको आहे. हवेत म्हणजे आपल्याला असं दिसायला पाहिजे लाइन्स कशा आहेत. x ऍक्सिस y ऍक्सिस पॅरलल टू x पॅरलल टू y वगैरे सगळे. ओके. म्हणजे आता तुम्हाला म्हटलं x इक्वल टू 5 ही लाइन दिसते का बघा. दिसते का? कशी असेल? पॅरलल टू y ऍक्सिस. बरोबर आहे. x इक्वल टू 5 ही लाइन म्हणजे ही लाइन ऑलरेडी स्टॉक केली त्यामुळे दिसली सगळ्यांना. बरोबर. y ऍक्सिस ला पॅरलल असलेली लाइन. समजा असं म्हटलं x इक्वल टू 2 तर आपले लक्ष द्यायला पाहिजे x इक्वल टू 2 म्हणजे x कॉन्स्टंट आहे. x कोऑर्डिनेट म्हणजे पॅरलल टू y. x कॉन्स्टंट आहे म्हणजे पॅरलल टू y ऍक्सिस. x इक्वल टू 2 म्हणजे राइट साइडला या ठिकाणी ही असेल लाइन x इक्वल टू 2. ओके. x इक्वल टू -1 ही लाइन पॅरलल टू y ऍक्सिस पण -1 म्हटलंय म्हणजे y ऍक्सिसच्या लेफ्ट साइडला असणार आहे. y इक्वल टू 2 ही लाइन x ऍक्सिस ला पॅरलल आहे पण ती अबोव द x ऍक्सिस असणार आहे 2 युनिट्स. बरोबर. x इक्वल टू -3 म्हटलं तर लाइन पॅरलल टू x ऍक्सिस बट बिलो x ऍक्सिस -3 म्हणून पास होणार आहे.
ह्या आपल्याला इमॅजिन व्हायला पाहिजे. x इक्वल टू 10 म्हटलं, आता इथे 10 पर्यंत नाही माझ्याकडे स्केल, पण तुम्हाला ग्राफ मध्ये दिसलं पाहिजे तुमच्या. x इक्वल टू 10 पॅरलल टू y ऍक्सिस, आणि y ऍक्सिसच्या कुठल्या साइडला? राइट साइडला 10 या पॉइंट मधून पास होणार आहे. ओके. y इक्वल टू 1000, y इक्वल टू 1000 पॅरलल टू x ऍक्सिस, आणि अबोव x ऍक्सिस 1000 पॉइंट असेल वरती उतरला, पण ते पॅरलल टू x ऍक्सिस असेल. हेडिंग दिस लक्षात येतं काय कन्सेप्ट आहे त्या. आपल्याला बऱ्याच एक्झाम्पल्स मध्ये, बऱ्याच क्वेश्चन्स मध्ये ह्या लाईन्सच्या इक्वेशन, इव्हन कोणी सेक्शन्स मध्ये लक्षात येईल याचा इम्पॉर्टन्स काय आणि किती प्रमाणात असणार आहे ते. एक त्या पॅराबोलाचे 8 टाइप आहेत. प्रत्येक टाइपच्या 25 कॅरेक्टरिस्टिक म्हणजे 25 आणि 200 फॉर्म्युले होतात. फक्त ही कन्सेप्ट जर परफेक्ट असेल तर 25 लक्षात ठेवायला लागतात, नाही तर 200 काय करून ते बघा. ओके. हे इमॅजिनेशन आपले म्हणायला पाहिजे की लाईनच्या इक्वेशन वरून त्याचं ग्राफ लक्षात यायला पाहिजे, आणि ग्राफ वरून इक्वेशन, तेही ग्राफ न काढता हवी. क्लियर. लाइन पैरेलल टू x एक्सिस म्हणजे y इक्वल टू कॉन्स्टंट, and line parallel to y axis म्हणजे x equal to constant. Getting this? Write down. आधी इक्वेशन म्हणजे काय डेफिनेशन घेऊ आपण. इक्वेशन the common relation between x and y coordinates. Common relation between x and y coordinates of every point on the line is called equation of line. It's called equation of line. Equation of line. First, equations of some standard lines. Equations of some standard lines. Number 1. Equation of x-axis is. Equation of x-axis is y equal to 0. Equation of x-axis is y equal to 0 in bracket because y coordinate of every point on x-axis is 0. Y coordinate of every point on x-axis is 0. Y coordinate of every point on x-axis is
0. Number 2. Equation of equation of y-axis is equation of y-axis is x equal to 0. Equation of y-axis is x equal to 0. In bracket, because काय लिहिणार x coordinate of every point on the line, x coordinate of every point on the line, x coordinate of every point on the line is 0. दोन पॉइंट्स लक्षात आले. एक्स ऍक्सिस चं इक्वेशन काय असतं? y इक्वल टू 0. आणि त्याचं कारण काय? यस, एक्स ऍक्सिस चं इक्वेशन y इक्वल टू 0. कारण काय? एक्स ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट 0 असतो. आणि y ऍक्सिस चं इक्वेशन काय असतं? x इक्वल टू 0. त्याचं कारण काय? y ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असतो. ओके, नेक्स्ट पॉइंट लिहा. इक्वेशन ऑफ लाइन, इक्वेशन ऑफ लाइन पैरेलल टू x axis, equation of line parallel to x axis is y equal to 0. Equation of line parallel to x axis is y equal to constant. Y equal to constant. Equation of line parallel to x axis is y equal to constant. Next point, equation of line parallel to y axis is x equal to constant. X equal to constant. तर हे चारही पॉइंट जर कंबाइनली कन्सिडर केले आपण तर x ऍक्सिस चं इक्वेशन काय येतं? y equal to 0. y ऍक्सिस चा yes x equal to 0. आता लाइन पैरेलल टू x ऍक्सिस काय येतं? y equal to constant. आणि लाइन पैरेलल टू y ऍक्सिस काय येतं? x equal to constant. कंपैरिजन करा व्यवस्थित. एक्स ऍक्सिस चं इक्वेशन y इक्वल कन्फ्युजन इथून सुरू होतं. जोपर्यंत एक दोन पॉइंट माहिती असतात तोपर्यंत काय नसतं. सगळे एक एक पॉइंट माहिती व्हायला सुरू होतं.
त्यावेळी कन्फ्युजनला पण सुरू होतं. एक्स ऍक्सिसचं इक्वेशन y इक्वल टू 0 आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईनचं पण इक्वेशन y इक्वल टू 0. फक्त y इक्वल टू कॉन्स्टंट असणार अपोज आहे. सिमिलरली y ऍक्सिसचं इक्वेशन x इक्वल टू 0 आणि y ला पॅरलल लाईनचं पण x इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, तर काय करतात कधी इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस म्हणतात. परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस म्हणजेच काय पॅरलल टू वाय ऍक्सिस. आपण इक्वेशन लक्षात ठेवले असतात पॅरलल मध्ये, विचारतात परपेंडिक्युलर म्हणून. हे फरक लक्षात घ्यायचे. एक्स ऍक्सिस ला जर लाईन परपेंडिक्युलर आहे तर ती वाय ऍक्सिस ला पॅरलल आहे, म्हणजे त्याचं इक्वेशन x इक्वल टू कॉन्स्टंट असेल ना. y ऍक्सिस ला परपेंडिक्युलर म्हणजेच x ऍक्सिस ला पॅरलल. y ऍक्सिस ला परपेंडिक्युलर म्हणजेच x ऍक्सिस ला पॅरलल आणि x ऍक्सिस ला पॅरलल लाईनचे इक्वेशन y इक्वल टू कॉन्स्टंट. कळले हे चार स्टँडर्ड लाईनचे इक्वेशन. ओके, पण सगळ्याच लाईन अशा एकदम सरळ आणि स्टँडर्ड नसतील ना. काही लाईन्स तिरपे असतील. सगळ्याच लाईन्स काही एक्स किंवा वाय ऍक्सिसला पॅरलल असणार नाही. ज्या लाईन्स एक्स किंवा वाय ऍक्सिसला पॅरलल किंवा परपेंडिक्युलर असतील त्यांचे इक्वेशन्स आपण या प्रकारे डायरेक्ट लिहू शकतो. म्हणजे आपल्याला म्हटलं आता x इक्वल टू -3 ही लाईन कशी असेल बरं? कशी असेल? पॅरलल टू वाय ऍक्सिस. इमॅजिन झाली x इक्वल टू -3. बरं, समजा आता लाईनचं इक्वेशन दिलं आहे 3y - 2 इक्वल टू 0. ही लाईन कशी असेल? कशी असेल? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. बघा आता इक्वेशन हे 3y - 2 इक्वल टू 0 दिलंय, म्हणजे 3y इक्वल टू 2. याचा अर्थ y इक्वल टू 2/3. म्हणजे हे y इक्वल टू कॉन्स्टंटचाच फॉर्म आहे. आणि y इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे लाईन कशी असते? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. प्रत्येक वेळी इतकं ऐकतं आणि सोपं असेल असं नाही. काही ठिकाणी अशा प्रकारे मॉडिफिकेशन होऊ शकतात. ओके, देन सपोज ax - 4 इक्वल टू 0. आता पॅरलल टू आहे हे काय दिलं? कारण 3x - 4 इक्वल टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू येते 4/3. x इक्वल टू कॉन्स्टंट. x इक्वल टू कॉन्स्टंट आला म्हणजे लाईन आहे पॅरलल टू. यात आणखी एक ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. हे कसं लक्षात घेणार की जर लाईन x किंवा y ऍक्सिसला पॅरलल असेल तर त्याच्या इक्वेशन मध्ये x किंवा y दोन्ही पैकी कोणीतरी एकटाच येतो. x किंवा y दोन्ही पैकी कोणीतरी एकटाच येतो. पण जर लाईन्स आता पॅरलल नसतील, नॉन व्हर्टिकल त्याला म्हटलं जातं, किंवा नॉन हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल नाहीये किंवा व्हर्टिकल नाहीये, अशा प्रकारच्या लाईन जर असतील तर त्याच्यामध्ये एक्स वाय हे दोघेही येणारच. ओके, आता ह्या ज्या नॉन हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत यांचे इक्वेशन्स ते मात्र प्रत्येक ठिकाणी इतके डायरेक्टली असे सांगता येत नाही. यासाठी आपल्याला लाईन्सच्या इक्वेशनचे डिफरंट फॉर्म्स आहेत, डिफरंट मेथड्स आहेत, त्या यूज करून ते इक्वेशन्स फाइंड करावे लागतात. आणि यासाठी आपल्याला
माहिती पाहिजे कन्सेप्ट की या पूर्ण कोऑर्डिनेट जॉमेट्री मधली सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे